कलकत्त्याला जे इन्सिडन्स झालेलं आहे, एक ऑन ड्युटी जी डॉक्टर तरुणी होती तिच्यावर गँग रेप, बलात्कार आणि त्याच्यानंतर तिची निर्घृण हत्या झालेली आहे. 8 तारखेच्या रात्री ही घटना झालेली आहे. 8 तारखेच्या रात्री किंवा 9 तारखेची सकाळची वेळ जी होती, पहाटेची वेळ, त्या वेळेवर सगळेजण जेव्हा साखेर झोपेत असतात त्यावेळेस एका तरुणीवर जी ड्युटीवर आहे, मी डॉक्टर पण नाही म्हणणार, एक तरुणी जी ड्युटीवर आहे तिच्यावर सगळ्यांनी मिळून गँग रेप केलं आणि तिचं मर्डर केला, तिचा खून केला. ही जी घटना आहे ही अक्षरशः काळीमा फासणारी आहे. तेवढ्यावरच थांबलेले नाही आहे, तर तिथे जे डॉक्टर्स प्रोटेस्ट करत होते, तिथे जे लोक प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर हजारोच्या मॉबनी येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि सोबतच जिथे ही दुर्घटना झाली आहे ती जागा पण, तिथले पुरावे पण नष्ट करण्याचा जो प्रयत्न केला गेला 13-14 तारखेला, त्याच्या विरोधात हा जो स्ट्राईक आहे तो पुकारण्यात आलेला आहे. आज देशभरात, नागपुरात किंवा देशभरात, पूर्ण भारतभरात 17 तारखेला सकाळी 6 वाजेपासून 18 तारखेला सकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्यांनी आपली OPD आणि इलेक्टिव्ह प्रोसिजर्स ज्या आहे, सर्जरी म्हणा, इन्व्हेस्टिगेशन म्हणा, ते सगळं बंद ठेवलेलं आहे. उत्स्फूर्तपणे ह्याला पाठिंबा मिळत आहे आणि फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस ह्या ओपन राहतील. कारण आम्ही डॉक्टरांनी, आम्ही हेल्थकेअर वर्कर्सनी अजूनही ह्युमॅनिटी सोडलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही देणार आहे. ह्या घटनेनंतर त्या तरुणीला, तसेच ऑन ड्युटी जितक्याही तरुणी काम करतात, ज्या वर्कप्लेसवर जातात, त्यांना योग्य तो न्याय मिळावा, लवकरात लवकर अशा केसेसवर सुनावणी व्हावी आणि डॉक्टरांविरुद्ध जर कोणी हल्ले करत असतील त्याच्यावर सेंट्रल लॉ फॉर व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर जो 2022मध्ये जो आणण्यात आला होता पण तो पारित नाही केला गेला, तो पण पारित करण्यात यावा आणि नॉन बेलेबल वॉरंट्स असावे, त्याचं कॉग्निजन्स लवकर घेण्यात यावं. त्याच्यासाठी हे सगळे विरोध आणि प्रदर्शनं सुरू आहे. आय होप जे नॉन डॉक्टर आहे, जे पब्लिक आहे, ते पण आमचा साथ देतील आणि ह्यासोबत खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्सनी आम्हाला सहमती दाखवलेली आहे आणि इन फ्युचर जे काही निदर्शने किंवा मोर्चे होतील, काल आम्ही एक मोर्चा केला, त्याच्यात जवळपास 2000च्या वर डॉक्टर्स होते. तिथे मार्ड होतं, महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, सेंट्रल, IGMC, GMC आणि त्याच्यात इंटर्न्स असोसिएशन होतं, ऑल इंडिया, ऑल स्टेट इंटर्न्स असोसिएशन, अस्मी होतं. त्याच्यात मेडिकल कॉलेजेस, जे 5 मेडिकल कॉलेजेस आहेत, GMC, IGMC, लता मंगेशकर, DMMC आणि एम्स, असे 5 मेडिकल कॉलेजेसचे स्टुडंट्स पण तिथे होते. त्या सगळ्यांनी निषेध दर्शवला आणि तिथे कॅन्डल लाईट प्रोटेस्ट करण्यात आलं आणि भविष्यात जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही असे प्रोटेस्ट चालूच राहतील. आणि त्यावेळेस मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी आपला साथ द्यावा, सहभाग नोंदवावा. आज जवळपास 20 ऑर्गनायझेशन्सचे पत्र माझ्याकडे आलेले आहे आणि त्या 20 ऑर्गनायझेशन्सनी त्यांचा पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. आणि फक्त ऑर्गनायझेशन्स नाही तर जनरल पब्लिकला पण मी निवेदन करेल की जी कोणती तरुणी, जी कोणती मुलगी, जी कोणती बाई जर वर्कप्लेसवर तिच्यावर असे अत्याचार होत असतील तर त्याच्या विरोधात उभं राहावं आणि आमच्यासोबत सामील व्हावं. आज कुठले डॉक्टर सहभागी झाले? आज इंडियन मेडिकल असोसिएशनचे आहे, देन होमिओपॅथीचे आहे, आयुर्वेदिकचे आहेत, म्हणजे इन ऑल सगळ्या पॅथीजचे डॉक्टर आज इथे सामील झालेले आहेत. सोबतच मार्ड, रेसिडेंट्स, इंटर्न्स, सगळे मेडिकल स्टुडंट्स पण इथे सहभागी झालेले आहे आणि आजही IMA नागपूरच्या प्रांगणात जवळपास 1000च्या वरचा क्राऊड जमा झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे RG मेडिकल कॉलेजमध्ये जे झालं ते अतिशय वाईट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे फक्त डॉक्टर्स कम्युनिटी नाही, हे सर्व समाजातल्या सगळ्या लोकांची तीव्र भावना आहे की एका मुलीवर जेव्हा अत्याचार होतो आणि मर्डर होतो तरीसुद्धा ते झाकण्याचा, ती सुसाईड आहे, आत्महत्या आहे असं म्हणून झाकण्याचा प्रयत्न होतो. आणि त्याच्यानंतर एकाच व्यक्तीने रेप केला असं नसून गँगरेप झालेला आहे असं पण फॉरेन्सिक मेडिसिनचा जो रिपोर्ट आहे
पोस्टमॉर्टम, त्याच्यात त्यांनी 150 ml सिमेंट लिहिलेला आहे. तर हे कसं होऊ शकतं हे तर मी म्हणजे ऐकायला पण कसं तरी वाटतं आहे. तर या गोष्टी होऊ नये याच्यासाठी महत्त्वाचं एक आहे की हा सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे पण नॉन कग्निझिबल ऑफेन्स म्हणून कायदा झाला पाहिजे. महाराष्ट्रात जो आहे तसा कायदा सगळीकडे झाला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की आपण समाजाला वाटतं की डॉक्टरवरचा अत्याचार आहे. हा डॉक्टरचा नाही आहे, एका मुलीवरचा आहे. ती मुलगी कुठल्याही मेडिकल कॉलेजेस नाही, ती कुठल्याही कॉलेजमध्ये शिकत असू शकते. या सिस्टमचा फॉल्ट आहे, हा लोकांचा फॉल्ट. तर समाजाने सुद्धा याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. दुसरं त्या समाजाने उभं राहण्याचं मुख्य कारण हे आहे की मला सांगा असं वारंवार होत राहत आहे. आंध्र प्रदेशमध्ये आत्ताच एका नर्सवर हल्ला झाला, रॉडनी मारण्यात आलं. अगरतालामध्ये आत्ता या 15 दिवसातल्या गोष्टी सांगतो. आणि तरीसुद्धा सगळ्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर्स काम करत नाही आणि डॉक्टर्स येत नाही, चांगले मिळत नाही. ही नेहमीची ओरड आहे सरकारची की आम्हाला चांगले डॉक्टर्स मिळत नाही. कोणचा डॉक्टर जाऊ इच्छिणार जेव्हा त्याच्यावर तिथे ॲट्रॉसिटीज होतात? कोणा डॉक्टरला मी म्हणू शकेल आज इथे सगळ्यांना विचारा की तुमच्या मुलीला तुम्ही तिथे पाठवाल का मेडिकल कॉलेजमध्ये? ते म्हणतील नाही त्या RG मेडिकल. हे काय? हा समाजाचं नुकसान आहे. डॉक्टरांचं तर आहेच, पण समाजाचं पण नुकसान आहे की डॉक्टर्स तिथे काम करायला तयार नाही. हे समाजाने ओळखून घेतलं पाहिजे. आणि कन्व्हिक्शन रेट जो आहे, मागे 5-6 वर्षात साधारण 600-700 केसेस झाल्या डॉक्टरांवर, पण त्याच्यातले किती याच्यात कन्व्हिक्शन झालं म्हणजे त्या शिक्षा झाली, तर शिक्षा फक्त 1% केसेसमध्ये होत्या. तर हा मेजर प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून कायदा पाहिजे आणि जसा महाराष्ट्रात आहे तसा पाहिजे आणि नॉन कग्निझिबल ऑफेन्स पाहिजे आणि त्वरित न्याय फास्ट ट्रॅकवर ह्याच्या केसेस घेतल्या गेल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक लोकांच्या मनात जे दुर्व्यवहार करत आहे त्यांच्या मनात कायद्याविषयी भीती राहील आणि ह्या गोष्टी होणार नाही. ये जो घटना हुई है यानी एक वेरी हॉरिबल इंसिडेंस विच हैज़ हैपेंड, और सबसे बड़ी बात वह घटना होने के बाद, रेप मर्डर होने के बाद जो उसके पालकगण है, उसके माता पिता है, उनको वहाँ से उस हॉस्पिटल से बताया जाता है कि वह एक सुसाइड है. वो मिलने आते हैं, 3 घंटे उनको बाहर बैठाया जाता है. उसके बाद 2 दिन बाद वहाँ पर 5000 लोग जाकर वो जो डॉक्टर लोग बैठे हैं उनके ऊपर हमला करते हैं, उस हॉस्पिटल को तोड़ते हैं. यह सब एक कॉन्स्पिरेसी है. और हमारे डॉक्टर्स की, IMA की और सबकी यही डिमांड है कि जिस प्रकार से डॉक्टर्स को बहुत ही हल्के में ले लिया गया है, ऐसा बिल्कुल सहन नहीं होगा. और इसी कारण आज यहाँ पर आप देख रहे हैं कि यहाँ पर ये स्ट्राइक जो है ये एक टोकन स्ट्राइक है. लेकिन अगर ऐसा सरकार, विशेषतर जो राज्य सरकार है और बाकी जो इन्वेस्टिगेशन एजेंसीज है वो अगर इस पर ठोस कोई कदम नहीं उठाते तो यह आंदोलन जो है और ज़्यादा बढ़ेगा. यह हमारी मांग है. और डॉक्टर्स के जो विरुद्ध जो कानून है वायलेंस एंड के अगेंस्ट में उसको और स्ट्रांग बनाने की आज बहुत नितांत आवश्यकता है. हा विषय नुसता डॉक्टरांचा नाही आहे, हा एक जन आक्रोश आहे. समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सुरक्षा मिळावी, ती आपली लाडकी बहीण आहे आणि या नात्याने पुरुषांनी त्यांना रिस्पेक्ट द्यावा, वागवण द्यावी, ही संस्कृती या भारताची आहे. पण आजच्या घडीला हे जे जघन्य कृत्य बंगालसारख्या पुरोगामी राज्यामध्ये घडलं, ज्याची मुख्यमंत्री एक महिला आहे आणि त्यांना त्या घडलेल्या कृत्याबद्दल किंचितही दुःख नाही आहे. RG कॉलेजमध्ये जे काय घडलं ते सर्वांना श्रुत आहे की इतका बुचडली मर्डर ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी झालेला आहे. हा कोणता अँगल आहे, ही कोणती कॉन्स्पिरसी आहे, त्यांना कोणाला वाचवायचं आहे, TMCचे कोणते नेता आहे की त्यांना वाचवायचं आहे. आणि ममता बॅनर्जी स्वतः महिला मुख्यमंत्री असून त्या विषयाला त्या हात घालू इच्छित नाही आहे. कॉलेजचे पार्ट त्यांनी डिमोलिश केलेलं आहे जिथे इन्सिडेंट्स घटना घडलेली आहे. हे ड्रग्स कॉन्स्पिरन्सी आहे की अजून काही रॅकेट आहे, याच्याबद्दलचा उलगडा लवकरात लवकर राज्य सरकारने करावा. आज आम्ही आदरणीय देवेंद्रजींना, मार्चच्या अनेक पदाधिकारी, आज 500 मुलं होते आणि महिलांनी, आज सर्व समाजाच्या महिला आज तिथे होत्या. आम्ही त्यांना राखीबद्दल शुभेच्छा दिल्या, त्यांना राखी बांधली आणि त्यांच्याकडनं सुरक्षिततेची हमी घेतली की आज महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही राज्यामध्ये कोणाचंही सरकार असो अशा पद्धतीची घटना ही घडू नये भविष्यामध्ये. आणि केंद्र सरकारने जे सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट आणलेला आहे 2020मध्ये, तो 20मधला कायदा लवकरात लवकर संसदेत त्यांनी पास करावा. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सगळ्या महिला खासदारांना
आम्ही पत्र लिहिलेलं आहे, रक्तानी आम्ही त्या मुलांच्या रक्तानी लिहिलेलं पत्र आज सगळ्यांना पाठवणार आहे. इतका जनआक्रोश या समाजामध्ये आहे आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहे की हा मुद्दा तुम्ही संसदेत लावून धरा. आणि बऱ्याचशा महिला खासदारांनी याची आम्हाला शाश्वती दिलेली आहे की हा मुद्दा ते नक्कीच संसदेमध्ये उचलणार. आदरणीय मोदीजीकडनं, आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजीकडनं आम्हाला एकच आश्वासन हवं आहे, एकच त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे की हा कायदा लवकरात लवकर केंद्रात पास करून जितकी जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्या कोणी पण असे ना, किती पण पॉवरफुल नेता असे, त्यांचे मुलं असतील ज्यांनी हा जघन्य अपराध केला आहे, त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा राज्य सरकारने द्यावी. आणि ते असमर्थ असल्यास या पूर्ण अपराधाची त्याची पार्श्वभूमी पाहता CBIने त्याची इन्क्वायरी करावी आणि केंद्र सरकारला याच्याकडे NIAच्या दृष्टीने सुद्धा काही अँगल असेल तर त्या दृष्टीने सुद्धा अगर हे देशविघातक कार्यवाहीमध्ये मोडत असेल तर NIA सुद्धा याचा तपास करेल व खुनी लोक आहेत ज्यांना सोडणार नाही अशी मी मागणी या ठिकाणी भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे करतो. आणि संपूर्ण भाजप प्रदेश असेल, महानगर असेल, राज्य सरकार असेल आणि संपूर्ण भाजप ही देशातली असेल, आज त्या मुलींच्या सोबत उभी आहे, त्या डॉक्टरांसोबत उभी आहे, तिच्या पालकांसोबत उभी आहे व सगळेजण आज तिला न्याय देण्यासाठी मागणी करत आहे. 3 मागण्या आहेत. नंबर 1 म्हणजे इम्पार्शियल एन्क्वायरी, जिथे कोणाचा हात नको. आणि ती इम्पार्शियल एन्क्वायरी जर का आपल्याला पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे की आदरणीय मुख्यमंत्री यात हेल्थ मिनिस्टर आहे, यात होम मिनिस्टर आहे. असं असताना सुद्धा पहिल्यापासून सर्व गोष्टी दाखल्या गेल्या. त्या पेरेंटने विश्वासात नाही घेतलं. ते पेरेंट कोर्टामध्ये गेल्यामुळे 24 तासामध्ये CBI लागली. हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर आमची IMA कडनं IP कडनं ही विनंती आहे गव्हर्नमेंटला, मोदी सरकारला की त्याकडे प्रेसिडेंटचा रूल लावला पाहिजे. त्या मनाने कोणी असं मुख्यमंत्री हेल्मेट कोणी इंटरफेअर करणार नाही. नंबर 1. दुसरं, जसं CBI रेड आहे, CBI आणि ED आहे, तसं एक स्पेशल सेल फॉर सिरियस क्राईम अगेन्स्ट वुमन, त्याला असा एक स्पेशल सेल गव्हर्नमेंटने, मोदी सरकारने किंवा हेल्थ मिनिस्टरने काढला पाहिजे. सो स्टेट इज हेल्थ ते केला तर फास्टॅगवरती या गोष्टी होतात त्या व्हायला नाही पाहिजे. त्यांचं परिमार्जन होईल, त्यांना न्याय मिळेल. तिसरी गोष्ट, ती मुलगी जरी बेंगालची असली तरी ती आमच्या मुलीसारखी आहे, आमच्या बहिणीसारखी आहे. तर तिच्यावरती अत्याचार झाला त्याबद्दल तुम्ही पाहिलं असेल. आज पूर्ण भारतामध्ये मेडिकल सिस्टीम पूर्ण क्लोज झाली. आम्ही सिरियस पेशंट, माझ्याकडे सिरियस पेशंट आम्ही अटेंड करतो, नाही करत नाही, पण इतका सगळा माब आला आज की MAD आहे, MSMT आहे, ऑल NGO सगळे एकत्र जमले आहे. तर हा जो आक्रोश आहे तो तुम्हाला आक्रोश एका बाईमुळे नाही, एका स्त्रीवरती अत्याचार झाल्यामुळे. तर माझी विनंती आहे की याच्यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये 7 दिवसात 5 दिवसात त्याला न्याय मिळाला पाहिजे, एवढी विनंती करतो.